मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण 2009 साली माढा लोकसभेचे खासदार आदरणीय शरद पवार साहेब होते, त्यांनी कुठलंच काम केलं नाही। तसेच 2014 साठी विजयदादा मोहिते पाटील खासदार होते, त्यांनीही कुठलं काम केलं नाही आणि विद्यमान खासदार निंबाळकर यांनी काम केलं नाही। म्हणून गोरगरिबाचा माणूस, गोरगरिबांचे प्रश्न संसद भवनात पोहोचवण्यासाठी जनतेने ही उमेदवारी मला बहाल केलेली आहे। म्हणून मी ही पूर्ण ताकदीने 2024 ची माढा लोकसभा मतदारसंघातून गोरगरिबाचं नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी पूर्ण ताकदीने लढवणार आहे। धन्यवाद। नमस्ते, मी आरवाय गुटुगडे सर। प्रथमतः आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज या चॅनलचं या महाराष्ट्रामध्ये मी स्वागत करतो। आज तुमच्या समोर न्यूजला येण्याचं कारण की असंच आहे, गेली 15 ते 20 वर्ष झालं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा जी प्रस्थापितांचा कार्यक्रम चालू आहे। त्यांच्या घरातच खासदार, त्यांच्या घरातच आमदार, जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या घरातच, आणि ज्या त्या माणसाला पंचायत समितीन जिल्हा परिषद पर्यंत ठेवायचं आणि तिथनं वर येऊ द्यायचं नाही। मी आरवाय गुटुगडे सर, आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूजचं प्रथमतः मी स्वागत करतो। आज या ठिकाणी न्यूजला येण्याचं कारण की लोक म्हणतात की आमदार किंवा खासदार हे ज्यावेळेला इलेक्शन येईल त्याच्या 3 महिन्यातच त्यांना समाजसेवा दिसते, कुणाची लग्न दिसतात, वाढदिवस दिसतात, मयत दिसतं, आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न ही खासदारांना आणि आमदारांना इलेक्शनच्या अगोदर 3च महिने दिसतो। ह्याच्या अगोदर 4.5 वर्ष आमदारांना एकदा निवडून आले की काही सुद्धा दिसत नाही। मग ह्या शेतमजुरांनी, ऊसतोडी कामगारांनी, गिरणी कामगारांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्र घडवणारा माझा गोरगरीब शिक्षक जो विनाअनुदानावर लढतोय, 5-5 हजार तुटपुंज्या पगारावर लढतोय, आज खासदारांना आणि आमदारांना बिस्लरी बाटलीशिवाय पाणी पित नाहीत। त्यामुळं ह्यांचं कुठंतरी उद्या चांगलं व्हावं ह्याच्यासाठी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे साहेब प्रस्थापितांच्या विरोधातली आघाडी त्यांना आम्ही खासदारकीसाठी उभं करणार आहोत। आणि मी म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातील समस्त ओबीसी बांधव 6 लाख ही धनगर समाज आहे, राहिलेला ओबीसी बांधव यांनी हे इलेक्शन आता घेतलेलं आहे, हातामध्ये घेतलेलं आहे। आता इंजिनियर रामचंद्र साहेब नाही जरी म्हणले तरी त्यांना खासदारकी मोठ्या ताकदीनिशी लढवणंच गरजेचं आहे। त्यामुळं इथून पुढे येणारी, आज समजा रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब होते, त्यांनी काय काम केलेलं नाहीये, केलेलंच नाही उघड। त्यानंतर मोहिते पाटील साहेब मागल्या वेळेला होते, त्यांनी काय काम केलेलं नाही। शरदचंद्रजी पवार साहेब होते, ते कृषी मंत्री होते, त्यावेळेला म्हणले की 7-12 रिकाम, त्यांनी केली मदत, पण तेवढ्या फार प्रमाणामध्ये शेतकरी काय संतुष्ट झाला नाही। हे आज शेतीच्या जीवावर, शेतमजुरांच्या जीवावर चालणारं या प्रस्थापितांचे कारखाने, या कारखान्यातील मजुरांना सुद्धा योग्य पद्धतीने पगार होत नाही। शाळेतल्या शिक्षकांना 8-8, 9-9 महिने पगार होत नाही। मागल्या वेळेला अजितदादांनी जे वापरलं की बाबांनो संसद भवनामध्ये, विधान भवनामध्ये वापरलं, PhD कडून काय देव पाडणार आहेत काय? अरे तुम्ही शिक्षणाविषयी असं बोलू शकत नाही। तुम्ही 70 हजाराचा घोटाळा करू शकता आणि या PhD करणाऱ्या लोकांना असं म्हणू शकता? त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील जे माढा मतदारसंघ आहे हे मोठ्या ताकदीनिशी शेतमजूर, रोजगारी, कष्टकरी, वंचितांनी, गरीब मराठ्यांनी हातात घेतलेली आहे। आणि ही उमेदवारी काही जरी झालं तर पूर्ण ताकदीनिशी पहिल्या क्रमांकाने निवडून येईल आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही।